हातात बेड्या, गळ्यात दोरखंड, चेहऱ्यावर काळं कापड, थेट तुरुंगातून गुन्हेगार निवडणुकीच्या रिंगणात. पुण्यात आज लोकशाही नव्हे तर दहशतीचा शो पाहायला मिळाला. रुपेरी पडद्यावर आपण अनेकदा पाहिलंय की नायक खलनायक हे तुरुंगातून निवडणूक लढवतात, पण हे कथानक असतं किंवा चित्रपटाचा एक भाग असतो. पण आज महाराष्ट्राच्या सांस्कृतिक राजधानीत हेच पात्र प्रत्यक्षात साकारले जाते आणि ते पात्र म्हणजे बंडू आंदेकर. पुण्यामध्ये महापालिका निवडणुकीसाठी बंडू आंदेकर उमेदवारी अर्ज दाखल करताना दिसला. बंडू आंदेकर हा आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि कुख्यात आंदेकर टोळीचा म्होरक्या. पोलिसांच्या कडक पहाऱ्यात दोरखंडाने जखडलेला आंदेकर भवानीपेठ कार्यालयात दाखल झाला, परंतु आरोपी म्हणून नव्हे तर एखाद्या विजयी नेत्याच्या आविर्भावात. हातात बेड्या असतानाही विक्ट्री साईन बंडू आंदेकर दाखवत होता. घोषणाबाजी करत म्हणाला, नेकी का काम आंदेकर का नाम. बंडू आंदेकरला विशेष न्यायालयाने अर्ज भरण्यापुरती सशर्यत परवानगी दिली, पण सर्रास घोषणाबाजी करण्याची मोकळीक कुणालाही नाही. आणि यातली धक्कादायक बाब म्हणजे आंदेकर कुटुंबातील आणखी तिघे निवडणुकीच्या रिंगणात बंडू आंदेकर सोबत उतरले आहेत. 5.5 लाखांच्या खंडणी प्रकरणात जेलमध्ये असलेल्या सोनाली आणि लक्ष्मी आंदेकर यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. आता दादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवारी मिळण्याचे संकेत देखील आहेत. पण प्रश्न असा उपस्थित होतो की शिस्तप्रिय अजितदादांना पुण्यात हातात बेड्या असलेला व्यक्ती उमेदवार म्हणून चालणार का? अजितदादा जर खून आणि खंडणी प्रकरणातील आरोपींना उमेदवारी देत असतील तर क्राईम फ्री पुण्याचे स्वप्न साकार होणार का? पुणे कोयता आणि गँगस्टर यांच्या दहशतीतून केव्हा आणि कसे मुक्त होणार हा प्रश्न देखील आहे. विद्येचे माहेरघर असलेल्या पुण्यातील लोकांना नगरसेवक म्हणून कोण पाहिजे? क्लीन इमेज असलेला उमेदवार की एक गुंड? एकेकाळी टोळी युद्धाने रक्तरंजित केलेल्या पुण्यामध्ये गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी थेट तुरुंगातून निवडणूक लढवत असताना पुणेकर हे भयभीत झालेले आहेत. हातात बेड्या, गळ्यात दोरखंड आणि तोंडावर विकासाच्या गप्पा. तर ही लोकशाहीची ताकद आहे की लोकशाहीची थट्टा? आज पुणे नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्र हा सवाल विचारतोय.